तर आपण घातलेला कोट हा शपथविधीसाठी नाही आहे असं सांगत अमोल मिटकरींनी सेना नेत्यांना टोला लगावलेला आहे। अब्दुल सत्तार, भरत गोगावले, गुलाबराव पाटील यांच्यावर त्यांनी टीका केली आणि त्यांच्यासोबत बातचीत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी केली आहे। बघूयात ते नेमकं काय म्हणतायत। आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत आणि ते अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती दाखल झालेले होते, अभिवादन केले। पण दादांनी संधी दिली आजच्या दिवसाची, हीच संधी पुढे मंत्री म्हणून मिळणार आहे। दादांच्या मनात असलं तर मिळेल की। गुलाबराव पाटलांची इच्छा होऊ शकते, अब्दुल सत्तारांची इच्छा होऊ शकते, अशा अनेक लोकांच्या इच्छा असू शकतात। अमोल मिटकरीची पण इच्छा आहे, संधी दिली तर आम्ही सोनं करणारच। हा जो कोट शिवला आहे हा शपथविधीचा कोट नाही आहे, नाहीतर मी दुसरा कोट शिवला असता, पण हा जो कोट शिवला आहे तो माझा पेहराव आहे आणि अजितदादा माझे नेते आहेत, त्याच्यामुळे ते जे जबाबदारी देतात ते मी प्रामाणिकपणे पार पाडतो। गुलाबी जॅकेट दिसतं, मी गुलाबी दिसायला नाही आहे, मी काळा जॅकेट घातलं आहे, त्याच्यामुळं रंग काय गोडी लुटा गुणाची वानात काय आहे, नवती खोडा फुलाची पानात काय आहे, अन्न दुधात सत्वशक्ती पेल्यात काय आहे, गुरुत तत्व नाही चेल्यात काय आहे। त्याच्यामुळे रंगाला महत्त्व नाही, महत्त्व माणसाच्या कर्तृत्वाला, नावाला पण महत्त्व नाही। आपण जर बघितलं तर तुम्ही आता नाव घेतली, अब्दुल सत्तार असतील, गुलाबराव पाटील असतील, तेही टीका करतायत, तुम्ही टीका करतायत। सुरुवात ते करतायत, मात्र उत्तर आम्हाला द्यावीच लागतात। कॅमेरामॅन खटकेसह सागर साम टीव्ही मुंबई।